आपली आजची आबिती आहे सूर्यकांतची. सूर्यकांतचा हा जो अनुभव आहे तो खूप थरारक आणि रहस्यमय असणार आहे, कारण ऑफकोर्स त्याच्यासोबत घडलेल्या या घटना काही साधारण नव्हत्या आणि त्याने त्याच्या लाईफमध्ये पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं अनुभवलं होतं. तो सांगतो, मी माझ्या मित्रांबरोबर पर्वतरांगांच्या या भागामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी गेलो होतो आणि माझा जो ग्रुप होता तो खूपच एक्सपिरियन्स होता. म्हणजे मला आणि त्यांनासुद्धा कमीत कमी 15 वर्षाचा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स असेल. आम्ही खूप आधीपासून ट्रेकिंग करत होतो आणि तोच माझा कोर ग्रुप बनला होता. पण ट्रेकवरती जाण्याआधी तुम्ही जेथून कुठून उठून बसून हा व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. आणि आता तुम्ही सबस्क्राईब बटनवरती क्लिक केले तर जाऊयात माझ्यासोबत त्या भयानक ट्रेकवरती. मी याआधी पण बरेच ट्रेक केले आहेत आणि यापेक्षाही खूप अवघड ट्रेक केले आहेत. पण हा जो आम्ही ट्रेक केला यासारखा अनुभव मला मागच्या 15 वर्षामध्ये कधीच आला नाही. हा अनुभव खूपच वेगळा होता आणि आयरनी म्हणजे हा बिगिनर लेवलचा ट्रेक होता. खूप इझी ट्रेक होता, म्हणजे जास्त काही यामध्ये करण्यासारखं नव्हतं. आमचा हा ट्रेक 2 दिवसांचा होता. सकाळी पहाटे आम्ही त्या पर्वतावरती चढाई करणार होतो आणि त्यानंतर 3-4 तासांनी आम्ही शिखरावरती जाऊन पोहोचणार होतो. सो यानुसार आम्ही ट्रेक चढायला सुरुवात केली. माझ्यासोबत ओंकार, पल्लवी आणि हर्ष होता. ते तिघे आणि मी मिळून 4 जण होतो. अगदी नॉर्मल जसा ट्रेकचा एक्सपिरियन्स असतो तसा आमचं चालू होतं, गप्पा मस्ती आणि ऑफकोर्स आम्ही तिथला व्ह्यूसुद्धा एन्जॉय करत होतो. आता हा जो ट्रेक आहे तो इझी तर होता, पण हा ट्रेक म्हणजे ते जे माउंटेन आहे ते लोकवस्तीपासून खूप दूरवर होतं. डोंगराच्या पायथ्याशी पण जास्त काही गावं नव्हती आणि त्यात आम्ही उन्हाळ्याच्या एंडिंगमध्ये गेलो होतो. सो आम्ही वरती चढाई करतोय तेवढ्यात पल्लवी मला बोलते की सूर्या, तुला वाटत नाही का रे आपण फक्त 4 दिसतोय या वाटेवरती? खाली पायथ्याशी पण आपलीच कार होती, बाकी कोणीच नव्हतं. त्यावर मी पल्लवीला सांगतो की पल्लवी, आपण ज्या ट्रेकवरती आता चाललोय ना तो ट्रेक बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. ते नाही का एक सिक्रेट लोकेशन असतं, एक हिडन जेम, हे तसंच काहीतरी समज. इनफॅक्ट मला पण या ट्रेकबद्दल जास्त काही माहिती नाही आहे. मला एका माझ्या मित्राने सजेस्ट केलं, सो मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे. आता मी जेव्हा हे पल्लवीला बोलतो तेव्हा मलासुद्धा या ट्रेकबद्दल काहीच माहिती नव्हतं. इथे लोकांची गर्दी कमी आहे किंवा हा ट्रेक लोकवस्तीपासून खूप लांब आहे, ही कारणंही असू शकतात. पण याचं नक्की कारण काय आहे हे मला पुढे ट्रेकवरती गेल्यावरती कळालं. आता आम्ही अर्धा ट्रेक कंप्लीट केला होता. तेवढ्यात डाव्या साईडच्या झाडीमधून मला कसला तरी आवाज ऐकू आला. मी जागेवरती थांबलो आणि त्या दिशेला कान लावून ऐकू लागलो. तेव्हा मला आणि बाकीच्यांना कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला आणि आम्ही 4घांनी जेव्हा त्या दिशेने निरखून ऐकलं तेव्हा तो आवाज कोणत्या तरी लहान मुलीचा होता. एक लहान मुलगी त्या झाडीमागून रडतीये असा आवाज आम्हाला येत होता. हर्ष मला बोलतो की चल आपण पुढे जाऊन चेक करूयात, नक्की हा आवाज येतोय कुठून. असं वाटत होतं की तो आवाज एक 50-60 मीटरवरती असेल. आता सिम्पल लॉजिक आहे, आपण जेव्हा कुठल्या तरी आवाजाच्या दिशेने जात असतो तो आवाज आपल्या जवळ येत असतो, पण इथे असं अजिबात होत नव्हतं. आम्ही जसं पुढे जातोय तसा तो आवाज आमच्यापासून दूर जातोय. आम्ही 50 मीटर क्रॉस केलं, आम्ही 60 मीटर अंतर क्रॉस केलं, तरीसुद्धा तो आवाज आमच्या जवळ येत नव्हता. आता इकडे आम्ही एकमेकांचे चकित झालेले चेहरे बघतोय आणि सडनली तो रडण्याचा आवाज बंद झाला. तरीसुद्धा आम्ही ठरवलं की आपण त्या दिशेला जाऊन चेक करूयात आणि आम्हाला तिकडे जात असताना एक हलकीशी पाऊलवाट दिसली. एक मेन पाऊलवाट, पण त्याला बऱ्याचशा फांद्या फुटल्या होत्या, छोट्या. एक 5 मिनटं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक झरा लागतो, एक पाण्याचा झरा ज्यामधून पाणी वाहत होतं आणि त्याच्या शेजारी एक भलं मोठं झाड होतं. आम्ही 4घांनी ठरवलं की आपण इथे रेस्ट घेऊयात आणि परत मागे वळून आपण आपल्या ट्रेकची सुरुवात करूयात. आम्ही तिथे रेस्ट केला, पाणी पिलो, पण तेवढ्यात आमच्या पाठीमागून आम्हाला कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. कुणीतरी जोरात पाय आपटत येतंय असा आवाज आमच्या कानावरती आला आणि आम्हाला हे 100% जाणवत होतं की तो पावलांचा आवाज आमच्याच दिशेने येतोय. आमच्या सर्वांच्या नजरा पाठीमागे त्या झाडीमध्ये वळाल्या. आम्ही वाट पाहतो की त्या दिशेने कुणीतरी दिसेल, येईल, पण असं काहीच झालं नाही. त्या दिशेने आलेला तो पावलांचा आवाज पुन्हा एकदा त्या रडण्याच्या आवाजासारखा मध्येच थांबला. इकडे पल्लवी मला थोडीशी घाबरून विचारते की बिबट्या वगैरे तर नाही आहे ना या भागात? तेव्हा मी त्याला बोलतो नाही आहे, आपण त्या भागातच नाही आहे. मग पल्लवी मला बोलते की तो आवाज कोणाचा होता मग?
आता मला काही माहितीच नाही तो आवाज कोणाचा होता. आम्ही चौघांनी तो पावलांचा आवाज ऐकला होता, पण तो सडनली स्टॉप झाला. आता याच्यापुढे काय करायचं तर इग्नोर. आम्ही पुन्हा आमच्या वाटेला लागलो आणि ट्रेक सुरू केला. आता आम्ही वरती जात असताना पहिली जी एनर्जी होती ती आता अचानकपणे गायब झाली होती. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी तंद्रीत होता. ते त्याच गोष्टीचा विचार करत होते ज्या गोष्टीचा विचार मी करत होतो. तो आवाज, तो रडण्याचा आवाज, तो पावलांचा आवाज हा आला कुठून, अचानकपणे सडनली स्टॉप कसा झाला, या विचारातच आम्ही वरती चढायला लागलो. आता 1-1.5 तासानंतर आम्ही त्या माउंटेनच्या टॉपवरती आलो. एव्हाना दुपार झाली होती आणि आम्ही आमचे 2 टेंट लावायला घेतले. ते लावूनही झाले. आता मी पुन्हा थोडासा त्यांना एक मस्त वाईब देण्याचा प्रयत्न करू लागलो, हसी मस्ती, जेणेकरून की जरा वातावरण तिथलं शांत होईल आणि ते आपापल्या गुंगीतून निघून येतील. आणि ते त्यातून बाहेर निघलेसुद्धा. आम्ही मस्त गप्पा मस्ती करत तो व्ह्यू एन्जॉय करत होतो. आता आम्ही ज्या ठिकाणी टेंट लावलेत त्या टेंटच्या मागेच एक मोठा खडक होता. त्या खडकामध्ये लेण्या कोरल्या होत्या. म्हणजे एक छोटीशी गुफा होती जिथे फक्त बसता येईल. आम्ही त्या भर उन्हामध्ये त्या ठिकाणी बसलो. गप्पा गोष्टी करता करता संध्याकाळ कधी आली कळालंच नाही. आता आम्ही आमचं संध्याकाळचं डिनर करून म्हणजे मॅगी वगैरे करून निवांतपणे आम्ही तो जाळ लावला होता त्याच्या शेजारी बसलो. आम्ही शांतपणे त्या निसर्गाच्या हवेचा आनंद घेत होतो. पण तो आनंदही जास्त काळ टिकला नाही आणि आम्हाला तोच पुन्हा लहान मुलीच्या रडण्याचा आवाज खालच्या दिशेने आला, जिथून आम्ही आत्ता वरती आलो होतो. पण यामध्ये वेगळी गोष्ट अशी जाणवली की सुरुवातीला तो आवाज एका लहान मुलीचाच वाटत होता, पण जसा जसा तो आता आवाज वाढत होता तो आम्हाला एका मोठ्या स्त्रीचा वाटला. कारण त्यामध्ये आता हुंदके ॲड झाले होते. त्या आवाजामध्ये रोष होता, आक्रोश होता. जेव्हा आम्ही चौघांनी तो भयंकर आवाज ऐकला आमची बोलती बंद झाली. आम्हाला कळेनाच की नक्की आता काय करावं. कारण गेल्या 15 वर्षाच्या ट्रेकिंगच्या एक्सपिरियन्समध्ये आमच्यासोबत असं कधीच झालं नव्हतं. आम्ही कितीतरी भयंकर ट्रेक्स सर केलेत आणि कितीतरी अननोन ठिकाणी, पण हा एवढा साधारण ट्रेक असूनही साधारण वाटत नव्हता. यामध्ये विलक्षण काहीतरी दडलं होतं आणि हा तो आवाज होता. आता आम्ही पुन्हा ठरवलं की आपण जाऊन चेक करूयात की नक्की कोण आहे तिथे. आम्ही आमच्या हातात टॉर्च लाईट घेतल्या आणि त्या आवाजाच्या दिशेने निघालो. पण पुन्हा एकदा तोच सेम प्रकार आमच्यासोबत घडला. जसं जसं आम्ही त्या आवाजाच्या दिशेने जातोय तो आवाज आमच्यापासून दूर जातोय. पल्लवी आता जाम घाबरली होती. ती मला बोलते की सूर्या, मला इथे अजिबात बरं वाटत नाहीये. हे असं काहीतरी विचित्रच प्रकार आपल्यासोबत घडतोय. नक्कीच इथे काहीतरी आहे जे आपल्या समजण्यापलीकडचं आहे. भूत वगैरे तर नसेल ना. जेव्हा पल्लवी मला हे बोलते तेव्हा माझ्याही डोक्यात तेच चाललेलं असतं की हा तोच प्रकार आहे का. आता मी त्यावेळची परिस्थिती शांतपणे हाताळण्याचा विचार केला. एक काम करूयात, आपण आता वरती जाऊयात, आजची रात्र कशी बशी काढूयात आणि उद्या सकाळी पहाटे पहाटे आपण खालच्या रस्त्याने निघूयात. आता आम्ही आमच्या टेंटमध्ये गेलो आणि ऑफकोर्स आम्हाला झोप कसली येते. पण तेवढ्यात आमच्या टेंटवरती कोणीतरी नखाने ओरखडल्याचे आवाज आम्हाला येऊ लागले. मी त्या टेंटची झिप खोलली आणि बाहेर आलो तर मला पुन्हा तोच आवाज आला. पण त्या आवाजामध्ये मला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद जाणवत होता. असं वाटत होतं की तो आवाज मला त्याच्या दिशेने बोलवतोय, मला हॅल्युसिनेट करतोय. आणि मी त्या दिशेने 2-3 पावलं टाकलीच होती तेवढ्यात मला मागे पल्लवीने अडवलं. ती बोलली, कुठे चाललाय? मी बोललो, तो आवाज मला येतोय, मी त्या दिशेने चाललो होतो. त्यावर पल्लवी बोलते, मला तर कुठलाच आवाज नाही आला आत्ता. टेंटकडे जात असताना पल्लवी मला बोलते की यार मला अजिबात झोप येत नाही, आपण एक काम करूयात, आपण त्या लेणीमध्ये बसूयात. सो आम्ही दोघे तिथे बसलो. ओंकार आणि हर्ष दुसऱ्या टेंटमध्ये झोपले होते. आता झोपले होते का नाही हे मला अजिबात माहिती नव्हतं. आता पल्लवी आणि मी जेव्हा त्या लेणीमध्ये बसलो होतो तेव्हा पल्लवी अचानकपणे फोन उघडते आणि तिचा टॉर्च लावते. टॉर्च लावून ती मागे जरा लेणीमध्ये इकडे तिकडे फिरवते. तेव्हा तिला दिसतं की इथे एक छोटंसं मंदिर आहे. इथे कुठली तरी देवी आहे, एक छोटीशी कोरलेली देवी आहे. ती तिच्याकडे निरखून पाहते आणि मी तिच्याकडे पाहतोय. आणि तेवढ्यात मला दिसलं की पल्लवीने आपलं डोकं झटकलंय आणि ती मला सरळ बोलते की सूर्या, इथून निघूयात. मी बोलतो, काय बोलतेस अगं, टाईम काय झालाय, तू लगेच निघूयात. ती मला बोलते की आपण इथून निघायलाच पाहिजे आणि तेही आत्ताच्या आत्ता. ती सरळ हर्ष आणि ओंकारच्या टेंटकडे जाते आणि त्यांना उठवते. आता माझ्याकडे ऑप्शन नव्हता. ट्रेक तसा इझी होता त्यामुळे रात्रीच्या वेळेस खाली उतरायला एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. पण ती असं का बोलती हे मला अजिबात कळालं नव्हतं. मी तिला वारंवार विचारतो की तू असं का बोलते की आत्ताच जायचे, तू काय बघितलं नक्की. पल्लवी मात्र मला काहीच सांगत नाही. ती फक्त एवढंच बोलते की आपण इथून निघूयात.
आम्ही आमची पॅकिंग करतो आणि खालच्या दिशेने जातो. आता खालच्या दिशेने जात असताना आम्हाला तोच आवाज आला, त्या बाईचा. पण तो आवाज आता रडण्याचा नव्हता, तो आवाज होता एक मोठी आरोळी, किंचाळी. आम्ही पुन्हा जागेवरती थांबलो, त्या आवाजाच्या दिशेने बघितले, पण आम्हाला काहीच दिसलं नाही. आता आमच्या डोक्यात फक्त एवढंच होतं की लवकरात लवकर हा डोंगर आम्ही खाली क्रॉस करावा आणि गाडीत बसून निघून जावं. आणि आम्ही त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पुन्हा आमच्या वाटेला लागलो. आता खाली जात असताना म्हणजे मी लीड करत होतो, तर मी एका वळणावरती येऊन थांबलो. वळणावरती येऊन थांबल्यानंतर मला चांगलं आठवत होतं की सकाळी जेव्हा आपण इथून आलो होतो तेव्हा हे वळण नव्हतं, पण आता ते तिथे होतं. आता हे तिघेही माझ्या मागे येऊन थांबले आणि आमच्या चौघांच्या पावलांचे आवाजही थांबले. पण आम्हाला आमच्या मागून कोणीतरी चालत असलेल्या पावलांचा आवाज आला, सेम तसाच आवाज जो की आम्हाला सकाळी त्या झऱ्याखाली आला होता, जसं की कोणीतरी आम्हाला फॉलो करते की काय. त्यामुळे आता मी घाईत निर्णय घेतला आणि ज्या रस्त्याने आलोय त्या रस्त्यानेच खाली जायला लागलो. दुसरा रस्ता निवडला नाही. आता जसं आम्ही खाली जातोय तसा तो पावलांचा आवाज आम्हाला फॉलो करतोयच. पण खाली जात असताना माझी नजर उजव्या साईडकडे जाते. तेव्हा मला दिसतं की त्या झाडीमध्ये कुठला तरी प्रकाश येतोय, म्हणजे कोणीतरी एक जाळ लावला की काय असं वाटत होतं. आता कुणास ठाऊक माझ्यामध्ये हिंमत आली आणि मी माझा रस्ता सोडून त्या जाळाच्या दिशेने निघालो. पल्लवी मला मागून बोलते की सूर्या कुठे चाललायस तू. मी त्यांना बोललो की मला फॉलो करा आणि ते तिघे माझ्या मागे येऊ लागले. अंतर जास्त नव्हतं त्या प्रकाशाचं आणि जेव्हा आम्ही त्या प्रकाशापाशी पोहोचलो तेव्हा मला दिसलं की कोणीतरी एक रिंगण केलंय, त्यामध्ये स्टार कोरलाय आणि त्याच्या चारही बाजूला मेणबत्त्या पेटवल्यात आणि त्या रिंगणामध्ये 4 बाहुल्या ठेवल्यात, ज्या की मला असं वाटत होतं की त्या आमच्या चौघांच्याच होत्या. आणि यात भर म्हणजे आम्हाला कसल्या तरी मंत्रांचा आवाज येत होता. मंत्रांचा आवाज येतोय, पण तो नक्की येतोय कुठून हे आम्हाला कळत नव्हतं. पल्लवी आता माझा हात पकडते आणि मला बोलते की आपण इथून पळायला हवं. आता आम्ही चौघेही खालच्या दिशेने पळायला लागलो. त्यावेळेस आमच्या शरीरामध्ये एवढा ॲड्रेलिन रश होता की काय सांगू. आम्हाला खाली उतरायला 2 तास लागणार होते, पण तो 2 तासाचा वेळ आम्ही 1.5 तासावर आणलेला, तेही त्या अंधारामध्ये, जे की अशक्य होतं. पण आम्हाला कसंही करून खाली उतरायचं होतं, कारण आमचा आता जीव धोक्यात होता. रात्री 3 वाजता आम्ही त्या डोंगराच्या खाली उतरलो आणि त्या गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर पहिल्यांदा आम्ही कल्टी मारली तिथून. आता आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या ट्रेकविषयी विचारणा केली, माहिती काढली, तेव्हा आम्हाला आजूबाजूच्या लोकांकडून कळले की या ट्रेकवरती म्हणजे त्या डोंगरावरती एक चेटकीण राहत होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. हे खरं आहे का नाही हे त्यांनाच माहिती. तर ती आख्यायिका अशी होती की त्या डोंगरावरती 150-200 वर्षापूर्वी एक चेटकीण राहत होती आणि ती हे सगळं काला जादू या प्रकार करत होती. आणि त्यानंतर त्या चेटकिणीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिने शरीर तर सोडलं, पण आत्मा त्या डोंगरावरती अजूनही भटकत आहे. आणि मला हेही कळालं की तिथे लोकवस्ती का कमी आहे, त्या ट्रेकवरती जास्त लोक का नाही जात, कारण बऱ्याच लोकांना तिथे असे विचित्र अनुभव आले आहे आणि तेही भर दिवसा. असो, तर ही होती सूर्यकांतची स्टोरी, जे की मी तुम्हाला त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगितली. आणि पुन्हा एकदा ही स्टोरी किती खरी किती खोटी हे फक्त सूर्यकांतलाच माहिती आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही स्टोरी आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायचं विसरू नका आकाशवाणी हॉररला. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. पीस आउट.